नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला सध्या माहिती आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची एकंदरीत रणधुमाळी चालू आहे आणि अमरावती विधानसभा मध्ये येतात 8 मतदारसंघ। आज आपण आलो आहे तिवसा मतदारसंघात। जाणून घेऊया तिवसा मतदारसंघातील मतदारांचं, जनतेचं काय म्हणणं आहे, नेमकं त्यांच्या मनाचा कौल कोणत्या दिशेने आहे। प्रेक्षक हो, छान गरमागरम जिलेबी काढल्या जाते इथे। काय कुठली जिलेबी आहे, साधी आहे की खव्याची? साधी आहे। बरं मला सांग, एवढ्या सकाळी सकाळी गरम गरम जिलेबीसाठी येतात का ग्राहक? हो येते ना। काय मतदान करतोस की नहीं? नहीं, हमारा राजस्थान में लगता है उधर। राजस्थान में भी करते हो कि नहीं करते? करते ना। करते। तो अभी 20 तारीख को छुट्टी है वोटिंग के लिए, जाने वाले हो कि नहीं? देखते जाएंगे ना। देखते? क्यों देखते? जाएंगे ना। चला बघूया, जायचंय नाही जायचंय शेवटी। चला तर पुढे जाऊया। काय तुमचं नाव काय? धनंजय गोंडेकर। कुठे राहता? राहणार शिवाडा। काय म्हणते इकडे विधानसभेचं निवडणुकीचं वातावरण काय आहे? चांगला आहे ना। चांगलं आहे? काही येणार आहे ताई? काय येणार आहे? हो ताई। इकडे तर परिवर्तनाची लाट पाहिजे म्हणते। आता कसं आहे मॅडम, कोणी कुणाचे वेगवेगळे विचार आहे। हा आपापल्या विचारानं कोणी बोलू शकते। हा आणि लोकशाही आहे, परिवर्तनच्या गोष्टी करत आहे। परिवर्तन तर आधी आहेच। परिवर्तन कशाचं पाहिजे आणखी? आता ताईचं भरपूर काम आहे ते। आमच्या शिराड्यामध्ये तर भरपूर काम आहे। त्यांनी आपलं हे बांधले, काय म्हणतो, हॉस्पिटल बांधलेलं आहे, ग्रामपंचायतचे कामं केले आहे, रोडचे कामं केलेले आहे। आमच्या इथे भरपूर काम आहे। आमच्या इथे ताईच येणार, आमचं वोट इथे ताईलाच आहे। अच्छा, चला आम्ही ताईलाच मतदान करू, आम्हाला ताईच हव्यात पुढच्या आमदार म्हणून। तर आता विचारू, काय काका तुमचं नाव काय? हनुमान ठाकरे। कुठे राहता? दिवसाला। काय निवडणुकीचं वातावरण काय तुमच्याकडे? काय सांगा कोण काय सांगा, आता हाई तर फाईटवरच काम आहे। तुम्ही कोणाला मत करणार आहे? मी पंजाचा म्हणतो। पंजाचा माणूस? काय म्हणते पंजानं काम काय काय केले? पंजानं सर्वच काम केले, भरपूर काम केले। लोक तर म्हणजे परिवर्तन पाहिजे। बयाड आहे लोक, बयाड आहे काय? 100%। म्हणजे केंद्रात तिकडे युती आहे, तिकडे युतीच पाहिजे। मूर्ख व्यापाऱ्याचं सरकार आणून काय मारलं, टाकाच्या कास्तकाराला काय केलं यायनं? काय केलं शेतकऱ्यासाठी? केलं काय? 6,000 रुपये भाव आता मिळाल्यावर काय? आता निवडून आल्यावर तू काही खरं आहे का याचं? चोरायचं? आता निवडून नाही येणार का युती सरकार? आता मी काय सांगू, आता माझ्या व्यक्तीच्या मतात येईन काय? अरे तुमच्या सारख्याच मतदाराचे नाही ना? नाही तसं नाही आहे, ते होईल ते होईल, जनतेच्या हाती आहे। अच्छा, पण शेतकऱ्यासाठी काय केलं सांगा? काय केलं? तेलाचे भाव वाढवले, सोयाबीनचे भाव वाढले का? नाही। मग हे कोणाची दोष कोणाचा आहे? सरकार आल्यावर दिन काय? कोणाच्या पोटातलं कोणी काही पाहिलं नाही, त्याने असंच केलं। मग काही असंच केलं, यायनं काही विचारता तेलाचा भाव कोण वाढवला? मी काय म्हणतो, ते सरकार आली तर मग ते अरे बा, ते काही दे नाही दिले का तर काही घेणं नाही, पण जे आले ते सारखेच आहे। जे आले ते सारखेच आहे। काय म्हणता काका, सांगा। सरकार बीजेपी लाडल्या बहिणीले पैसे दिले, भावही वाढवले, आता भाव कमी आहे म्हणते ना, पण भाव पहिले नव्हते, आता कुठचे वाढणार? लाडल्या भावाला देतो म्हणते ना, मिळले चांगलेच आहे। नोकरशाही वाल्यापेक्षा कास्तकार सुधारते। लाडल्या भावाला भेटत तर कास्तकार जाईन का शेतात पीक पाणी? नाही, जाणारच आहे, कारण ते पहिलेपासूनच कास्तकारी करणारे माणसं, शेतकरी शेतातच जाईल, पैसे भेटले तरी जाईल। दारूचे भाव वाढवून दिले, 20 रुपये काटावर, एखादं म्हणजे एका काटावर 20 रुपये वाढवले दारूचे। म्हणजे हे बरोबर आहे का? तुम्ही नाही पेत, आम्ही पेतो ना, आम्हाला जेवण प्यायचं, मग दारूचे भाव वाढवा लागते का? भाव वाढवले तर घ्यायची नाही, ज्या शेव काय करायचं, मग असंच मरायचं काय? आम्हाला तर लागलं आहे। आपलं नाव? कुठे राहता? मी पोरगाव। काय निवडणुकीचा एकत्रित वारा काय आमच्याकडे? आम्हाला असं वाटतं की ताई निवडून येणार, पण कोणीही निवडून आलं तर सर्वात पहिलं ना, ह्या ज्या फुकटच्या योजना आहे, हे 1500 रुपये हे योजना काय, महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर करून योजना देण्यात काही अर्थ नाही आहे। म्हणजे महाराष्ट्रावर कर्जा डोंगर करायचा, 1500 रुपये दिले, तिकडे ग्रोसरीचे भाव, किराणाचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, मग हे कोणाकडून काढून राहिले? सरकार जनतेकडून काढून राहिलं, मग देऊन काही अर्थ नाही ना। तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, जे 6,000 सोयाबीन मागच्या 2 वर्षात गेलं होतं,
त्या सोयाबीनला 2200 कोणी विचारून राहिलं नाही. कापसाचा भाव महाविकास आघाडीचे म्हणजे जे महाविकास आघाडीचं सरकार बसलं तेव्हा 10,000 होता. आता कापसाचा भाव 6,000, 7,000 ह्या रेंज मध्ये आहे. म्हणजे खर्चाला पडून राहिला नाही. DAP ची बॅग 14,000 गेली, मजुरी कुठे गेली? 7:30 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत मजुरी खर्च आहे 300 रुपये पर एका व्यक्तीचा. त्या बाया त्याच्या 4 वेळा पाणी प्यायला उठते, 2 वेळा जेवायला उठते. मग काय पुरणार आहे कास्तकारासाठी? रोजगाराच्या विषयावर काय काय झालेलं आहे? रोजगार याच्यावर काय सारे तुम्ही सारे बघितलं, सारे काय उद्योगधंदे गुजरातला गेले. प्रत्येक कुठला हिंजवडीचा IT पार्क गुजरात गेला. मला वाटतं ते कोकणच्या साऱ्या बऱ्याचशा फॅक्टरी गुजरातला गेल्या. तुमच्या मतदारसंघातलं बोलू, तुमच्या मतदारसंघात रोजगारासाठी काय काय आतापर्यंत विद्यमान आमदारांनी केलं? आमच्या म्हणजे रोजगारासाठी तर आता जे आतापर्यंत आले तर कोणीच काही नाही केलंय. पण ताईंनी असं केलं की ज्या खेडेगावातल्या जे काही योजना होत्या, काही पांढरण रस्त्याच्या योजना होत्या, ह्या साऱ्या इस्टॅब्लिश केल्या. म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जायला पायी सुद्धा जाता येत नव्हतं, आता शेतकरी गाडी घेऊन शेतात जातात. हा विकास, एक ठोस विकास काम सांगायला काहीच नाही आहे. पण जे कोणी आणणार सर्वात पहिले आपला पोटाचा विचार केला सर्वांनी, त्याच्यानंतर बाकी काही उरलं तर जनतेला दिलाय. एकंदरीत जोही लोकप्रतिनिधी निवडून येतो आधी स्वतःचा, नंतर जनतेचा विचार करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं नाव? सुदर्शन विघ्ने. कुठे राहता? दिवसात. अच्छा, काय म्हणते दिवसातलं वातावरण? वातावरण काय आता काँग्रेस ताईच. अच्छा, ताईच. आता ताई जर निवडून आल्या, अशी कोणती कामं आहेत जी राहिली आहेत आणि ताईने आता निवडून आल्यानंतर त्या कामांना हात घातला पाहिजे? कॉलेज व्हायला पाहिजे, चांगलं मेडिकल कॉलेज इथे असायला पाहिजे होतं. बाकीचं काही दवाखाना केलेला आहे, पंचायत बांधकाम केलेलं आहे, तहसील आणलेली आहे, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था आता करून दिली आहे 25 वर्षापासून. एकंदरीत बरीच विकास कामं इथे ताईंनी केलेली आहेत. आपलं नाव? रवींद्र माळोदे. कुठे राहता? दिवसा. काय दिवसात आता मला सांगा, प्रामुख्याने अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आता आमदार जर निवडून आले त्यांनी तर करायला पाहिजे, तुम्हाला असं वाटतं? सर्वात मोठी समस्या आहे जल समस्या. पाणी हे कोणताही आमदार जर निवडून आला तर पाण्याची समस्या आजपर्यंत मिटवलेली नाही, ताईंनी मिटवली नाही. आणि आतापर्यंत चालू आहे, जल योजना आणलेली आहे आम्ही, पण आतापर्यंत अद्यापही आम्हाला पाणी मिळाले नाही. सर्वप्रथम पाण्याची समस्या. पाण्याच्या समस्येला हात घातला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. इथे आपण पाहतोय की गरमागरम भजी आणि गरमागरम नाश्ता बनवला जातोय. दादा, आपलं नाव? अश्विन धुर्वे. काय नाव आहे दादा आपलं? अश्विन धुर्वे. किती वर्षांपासून इथे हा व्यवसाय करताय? 17 वर्ष उरले. 17 वर्ष झाले. म्हणजे 17 वर्षापासून तुम्ही या मतदारसंघात कधीपासून राहताय? इथं मूळचं इथलाच आहे. अच्छा, मूळ इथलेच आहेत. काय विकास कामं म्हणतात तुमच्या मतदारसंघातली? आम्हाला काही एवढं माहित नाही बा त्यातला विकास काम. तुम्ही राहता ना या मतदारसंघात, काय प्रामुख्याने समस्या दिसतात रस्त्याने येता जाता? आम्हाला काही माहिती नॉलेज नाही बा, आम्हाला काही माहित नाही. बरं, चला. एकंदरीत आम्हाला काही याच्या संदर्भात माहिती नाही किंवा टाळायचा प्रयत्न असतो. तर आपण आता तिवसा मतदारसंघात होतो. काका, आपलं नाव? आनंद शर्मा. आनंद शर्मा, इथलेच राहणार आहेत तुम्ही? अच्छा, मला सांगा, काय निवडणुकीचं काय एकंदरीत वातावरण आहे तुमच्याकडे? निवडणुकीचं वातावरण असं आहे मॅडम की आमच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामं यशोमती ताईने केले. इतकी मोठी पाईपलाईन, पाण्याची समस्या, ते भरपूर आमदार निवडून गेले आतापर्यंत, पण पाणी कोणी पाजलं नाही. या वेळेनं पाणी ताईनं आणलं आणि सतत त्यांना ग्राउंड लेवलवर राहणारी आमदार आहे. म्हणजे जनतेला असं नाही, मंत्री असतानाही पहिले मंत्री भेटायचे नाही, गळ्याला लागायचे नाही, असं दुरून जाऊन पाहावं लागे मंत्र्याला. आज ताई आमच्या गळ्याला गळा, लहान असो, मोठा असो, गोर असो, गरीब असो, कुणी असो. त्यामुळे यशोमती ताई या मतदारसंघात आम्हाला आमदार म्हणून आम्ही यावेळेनं 4थ्या टर्मला सुद्धा आम्ही त्यांना निवडून देऊ, ही आमची जनते. एकंदरीत यशोमती ताईंचे आम्ही समर्थक आहोत आणि त्यांची बरीच विकास कामं या मतदारसंघात आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत जरा चिटूक पुटूक आहेत. बऱ्याच वेळचा पाहतोय मला. तर प्रेक्षक हो, आपण होतो सध्या तिवसा मतदारसंघातील तिवसा इथे. आता याच मतदारसंघातील पुढच्या गावी आपण जाऊया. तिथल्या मतदारांचं, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या मनाचा कौल कुठल्या दिशेने आहे हे जाणून घेऊया. चला तर आता पुढच्या ठिकाणी जाऊया.